या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वधर्म एकता मंचच्या वतीने आज सोलापूर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी डोक्याला व हाताला काळे रिबीन बांधून निदर्शने करण्यात आली आहे। तसेच सरकारने योग्य पावले उचलावीत अशी मागणी सुद्धा सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। बांगलादेशचं करायचं काय? या बांगलादेशचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे या बांगलादेशचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो। भारतामध्ये नुकतेच लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका झाल्या। त्यानंतर या बांगलादेशामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्या बांगलादेशामध्ये जे स्थायिक लोक आहेत हिंदू धर्माचे, तिथले मंदिरे असू द्या, मस्जिद असू द्या किंवा सर्व धर्माच्या, तिथे जे हिंदू लोकांचे वास्तव्य आहे त्या लोकांवर हल्ले होऊन अन्याय अत्याचार गेल्या दिवसापासून चालत आहेत। आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्वधर्म एकता मंचाच्या माध्यमातून या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेब, आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आमचे जे बांगलादेशामध्ये हिंदू समाज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या जे मागण्या आहेत, ह्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की आमच्या मागण्या ताबडतोब पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना कळवा की तिथल्या लोकांवर जे अन्याय अत्याचार चालले ते थांबवण्यात यावा आणि आमच्या लोकांना, ते भारतीय लोकांना तिथं संरक्षण मिळावं, अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, मैं रसूल पठान। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सर्वधर्म एकता मंचतर्फे निवेदन देण्यात आलं आहे। ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर, हिंदू बांधवावर, लहान लहान लेकरावर जे अत्याचार, अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकार आणि भारत सरकारने प्रतिबंधक कारवाई करून हे कुठं तर थांबायला पाहिजे, याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या फालतू बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नये। कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेलं आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुणालाही काही त्रास देऊ नये। इस्लाम धर्मात सांगितलेलं आहे विनाकारण पाणी वाहू नका, तुम्ही तर लोकांचे रक्त वाहत आहेत। ह्या तुमच्या माध्यमातून सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार तुरंत थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचलून त्या बांगलादेशचा बंदोबस्त करावे। आणि या बांगलादेशात सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे, जो कपडा आपल्या भारतातून जातो, त्या पंतप्रधानांना विनंती करतो की आपण त्यांना कपडे द्यायचंच बंद करावे आणि ते बांगलादेशी मस्ती जिरवावे। आज जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जाती धर्म एकता मंचच्या वतीने आज निवेदन देण्यात आले। बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमतः सर्व आम्ही जाती धर्माचे लोक एकत्र येऊन निषेध करत आहोत। मी मोदीजींना सांगतो, देवेंद्र फडणवीसांना सांगतो, आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली, आपण तात्काळ एक मीटिंग घेऊन मोदीजींच्या मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची STF, समजा ही जी सर्व जाती धर्माची STF एक स्थापन करा, प्रत्येकाला एक एक रॉकेट लॉन्चर द्या, आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू, हे या माध्यमातून सांगू इच्छितो। तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर शांततेने शांतीदूत पाठवून तुम्ही या विषयाला कशी बगल देता येईल ते तुम्ही बघा आणि आपला शांतीदूत पाठवून लवकरात लवकर जो हिंदूंवर अत्याचार होत आहे, आया बहिणींवर अत्याचार होत आहेत, तो त्या हिंदू लोकांना आपण आपल्या परत भारतामध्ये बोलवून घ्या आणि हा विषय संपून टाका, नाहीतर पूर्ण भारत पेटल्याशिवाय या माध्यमातून राहणार नाही, हे आपल्याला सांगतो। धन्यवाद। 1972 साली या पृथ्वीवर बांगलादेशची निर्मिती झाली आणि ती निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं त्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं। हे करत असताना बांगलादेशमध्ये जी मिलिटरी होती आणि भारतीय मिलिटरी पण शांती सेना नावानं तिथं सिव्हिल ड्रेसवर आणि काही जण युनिफॉर्ममध्ये लढाया करून तो बांगलादेशीची निर्मिती झाली। असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाचे मंदिरं असतील, युवक युवती असतील, लहान मोठे काही बघण आहेत, त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे।
आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो. आजचं आमचं निवेदन देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व शिष्टमंडळात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, एका विशिष्ट जाती धर्माचे लोक नाही आहेत, हे मी आवर्जून सांगतो. सर्व जाती धर्माचे सोलापुरातील प्रमुख मंडळी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जे अन्याय आणि अत्याचार चालले आहेत, मंदिरावर जे हल्ले होत आहेत, या बाबतीत भारत सरकारनं ताबडतोब कठोर पावलं उचलावीत व तेथील मंदिरांचं आणि हिंदू समाजाचं रक्षण करावं अशी आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेली आहे. सर्व धर्मीय एकता मंचच्या माध्यमातून आज सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सोलापूर शहरातील हिंदू असो मुस्लिम असो सर्व धर्मीय त्यांचे शहरातील प्रमुख समाजाचे जे प्रतिष्ठित आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे. आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारताचे प्रधानमंत्री आपल्या जगात डंका वाजवत आहेत, पण बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होत आहेत यावर ते बोलायला तयार नाहीत. कलेक्टरला आम्ही निक्षून सांगितलेलं आहे की तुम्ही प्रधानमंत्रीपर्यंत हा आमचा मेसेज पोचवा. तेथे जे भारतीय राहतात ते भारतीयमध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळ्यांना जो अत्याचार चालू आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे. नाहीतर नाही थांबलं येणाऱ्या काळात या भारतातील सर्व भारतीय त्या बांगलादेशमध्ये जाऊन थांबवण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत हेच या ठिकाणी यांना सांगितलेलं आहे. तात्काळ तिथं इंदिरा गांधीने जे शांती सेना पाठवलेली होती तसेच भारताचे पंतप्रधान यांनी तात्काळ तिथं शांती सेना किंवा कुठल्याही माध्यमातून हा थांबवणं गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व धर्म येऊन निवेदन दिलेलं आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पत्ता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.